ईशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। नामदार संजयजी बनसोडे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं। आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांचं निधन झालेलं आहे। त्याबद्दल मी राज्य शासनाच्या वतीनं आणि तुम्हा सर्वांच्या वतीनं आपण त्याला सर्वप्रथम भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करू। त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी सुद्धा ईश्वराच्या या ठिकाणी आपण सर्वप्रथम प्रार्थना करू आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो अशी सुद्धा आपण ईश्वराच्या या ठिकाणी प्रार्थना करू। आजचा हा कार्यक्रम 108 डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे 17वे श्रावण मास तपोवन सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। जनाचार्य मठामध्ये ज्यांचा आपण सविस्तर असा आशीर्वाद घेतले, प्रवचन आपण ऐकला ते 108 डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज ज्यांचा महाराष्ट्रामध्ये एक कर्तव्यदक्ष असे प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक महानगरपालिकेमध्ये कमिशनर आणि आता मुख्यमंत्र्यांचे सहकारी खाजगी सचिव म्हणून कर्तव्य पार पाडत आहात ते श्री बालाजी पाटील खतगावकर साहेब, या भागाचे नेते बाबुरावजी देशमुख कवठा, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी कार्यक्रमाला येत आलं ते आमच्या भागाचे नेते, आमचे मार्गदर्शक, नगरपालिकेचे उपाध्यक्ष मनमताप्पा केळे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय अर्जुन मामा आगलावी साहेब आणि आमचे स्नेहमित्र आणि आताचे मार्केट कमिटीचे सभापती आणि ज्यांचे अनेक स्कूल या मुखेड भागामध्ये आहेत ते विठ्ठलरावजी चव्हाण साहेब, ज्यांनी अभ्यासपूर्ण असं प्रास्ताविक केलं आणि या मठाची आणि या परिसराची आम्हाला माहिती करून दिली। ते भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर माधव पाटील उचेकर साहेब, बरोबर आहे ना, माननीय रामरावजी मस्कल्ले साहेब, माननीय राहुल नावंदेजी, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संग्राम पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे गटनेते संतोषजी तिलके साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र संभाजी मुकनारजी, संभाजी गोंडाळेजी, श्रीमती संगीता नागनाथ स्वामीताई, सूत्रसंचलन करणारे खरं तर ते पण अभ्यासू व्यक्तिमत्व या ठिकाणी दिसत आहे ते डॉक्टर एकलारे सर, नागनाथ पाटील सावलीकर, परमेश्वरजी दोरशेट्टीजी, वीरभद्र स्वामीजी, डॉक्टर शारदा हिंगमरे मॅडम, बालाजी पाटील ढोसने ना, ढोसनेजी
आमचे स्नेहमित्र वीरभद्रेश्वर मंदिराचे प्रमुख शंकर दोशेटीजी, बालाजी बनसोडेजी, आमचे स्नेहमित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक गोविंद ब्रह्मण्णाजी, सूर्यकांत बोदलेजी, शेख नजीरजी, निळकंठ सुरवंशीजी, राजाराम पट्टेवारजी, नागनाथ स्वामीजी, शंकर बंडेजी, ओमकार अप्पा, शिवसाम बंडे, आमचे उदगीरहून खास या ठिकाणी काही पत्रकार आले. आता कुठे दिसत नाही, कुठे गेले? आहेत पाठीमागे आहेत का? हा, इथे समोरच आहे. ते आमचे नाईक साहेब, बसेश्वर डावळे साहेब, गुट्टे साहेब आणि उपस्थित सर्वच भाविक, सद्भक्त, शिष्यगण, पदाधिकारी, नागरिक बंधू भगिनींनो, पत्रकार बांधवांनो, तसेच दररोज महाप्रसादाची जे सेवा करणारे स्वयंसेवक, सेवाकरी, आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. आज श्रीकृष्ण जन्म दिवस सुद्धा आहे. महाराज म्हणल्यासारखं अनेक चांगले दिवस आहेत, पण याच्यामध्ये आज आपले खासदार या ठिकाणी निघून गेले. म्हणून हा कार्यक्रम आपण घ्यावा का नाही घ्यावा, मी असं महाराजांना विचारल्यानंतर महाराज म्हणाले की हे धार्मिक कार्यक्रम आहे. गेली 17 दिवस हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे आणि आपण येऊन फक्त दर्शन घ्या, आपण खासदारांना पण आपण आदरांजली या ठिकाणी वाहू आणि कार्यक्रम संपवू. त्यामुळे मला या ठिकाणी येता आलं. खरं तर माझ्या आणि महाराजांचे अनेक वर्षापासूनचे प्रेमाचे संबंध आहेत. आमच्या भागामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये महाराजांचे खूप मोठे शिष्यगण त्या ठिकाणी आहेत आणि ज्यावेळेस मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना वीरशैव लिंगायत समाजाला ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या गेल्या त्या पूर्ण करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये मी त्या ठिकाणी केलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आज तागायत वीरशैव लिंगायत भवन जिल्ह्यामध्ये कुठेही नव्हतं. ते आमच्या सर्वांचं लातूरचं दैवत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी मला आशीर्वाद दिला आणि सांगितलं त्यांनी की संजय, तू या उदगीरचा आमदार होणार आहेस आणि तू झाल्यानंतर पहिल्यांदा उदगीरला आपण 25 लाख रुपयाचं वीरशैव लिंगायत भवन त्या ठिकाणी उभा करून मला आपण सांगितलं. आम्ही प्लॅन करायला सांगितला. तो प्लॅन करत करत 2-2.5 कोटीवर गेला. नंतर पुण्याचे आर्किटेक्चर आले, पुण्याचे प्रायव्हेट कन्सल्टंट आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब नाही, याच्यामध्ये अनेक पैसे लागणार आहेत. आणि म्हणून असाच एक मेळावा त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेतला. डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज असतील, शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि तिथं जवळजवळ आता मी 8 कोटी रुपये देऊन ते वीरशैव लिंगायत भवन महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं काम करण्याचं काम उदगीरमध्ये त्या ठिकाणी झालं. त्याच्या बाजूला आज इथं अनेक प्रार्थना करणारे माझे सेवाकरी इथं दिसतात, प्रसारक इथं मला दिसतात. खूप चांगली प्रार्थना त्या ठिकाणी केली आणि म्हणून त्यांना सुद्धा चांगले संस्कार मिळाले पाहिजे म्हणून माझ्या काही स्वामी लोकांनी मला विनंती केली, आज तुम्ही वीरशैव लिंगायत भवनाला पैसे दिला, भव्य दिव्य ते भवन त्या ठिकाणी झालंय, पण आम्हाला सुद्धा एक संस्कार भवन पाहिजे, तेही रेणुकाचार्यच्या नावाने.
म्हणून आमच्याकडे खूप मोठा समाज आहे आणि म्हणून तिथं सुद्धा आपण आतापर्यंत 2.5 कोटी रुपयाचं रेणुकाचार्य भवनला सुद्धा त्या ठिकाणी आपण पैसे दिले. जवळजवळ 80% त्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. महाराजांनी आपल्या आशीर्वाद वचनामध्ये त्यांनी बोलले, हावगी स्वामी मठाचा उल्लेख केला. आमचं तिथलं दैवत आहे, आम्हाला ऊर्जा देणारं ते केंद्रस्थान आहे आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी ठरवलं की त्यांच्या कार्यकाळामध्ये हावगी स्वामी मठाचा सुद्धा जीर्णोद्धार त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि मंदिराचं काम सर्व भक्ताच्या निधीतून त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि पुढचं सभागृह हे माननीय आमदार मंत्री महोदय तुमच्याकडून ते झालं पाहिजे अशा सूचना केल्यानंतर माझा वैयक्तिक निधी सुद्धा मी हावगी स्वामी मठाच्या जीर्णोद्धारासाठी मी त्या ठिकाणी दिला आणि पुढे सभा मंडप बांधण्याकरता महाराजांनी मला 1 कोटी सांगितले होते. आतापर्यंत 2.5 कोटीचं काम त्या ठिकाणी सुरुवात आहे. उदगीरला अतिशय भव्य दिव्य असे, कारण जन्म आहे तिथं मृत्यू आहे, अटळ आहे. मी म्हणणार आहे, तुम्ही म्हणणार, या जगामध्ये कोणीच राहणार नाही. म्हणून ती जागा सुद्धा अतिशय चांगली असली पाहिजे, चांगलं त्या ठिकाणी स्मशानभूमी असली पाहिजे. म्हणून आमच्या चंद्रकांत वैजापुरे म्हणून अण्णा, आमचे अण्णा तिथं वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितलं की वीरशैव लिंगायत समाजाची स्मशानभूमी सुद्धा अतिशय हरित आणि स्वच्छ त्या ठिकाणची असली पाहिजे आणि म्हणून तिथं सुद्धा मी जवळजवळ आतापर्यंत 1 कोटी रुपये निधी देऊन ते स्मशानभूमी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं करून देण्याचं मी काम त्या ठिकाणी केलं. हे उदगीरसाठी झालं. आता इथं आमच्या आप्पा बसलेत. मला निवडून आणण्यामध्ये, आम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये आमच्या आप्पांचा म्हणजे तुमच्या मामांचा, मनमताप्पा केडे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सांगितलं की भाऊ उदगीरला सगळं करताय, जळकोटलाही लिंगायत भवन झालं पाहिजे. म्हणून आतापर्यंत तिथं सुद्धा मी किती दिले आप्पा? 2.5 कोटी रुपये तिथल्या सुद्धा वीरशैव लिंगायत भवनला त्या ठिकाणी आपण दिले. त्याचं सुद्धा काम 90% त्या ठिकाणी पूर्ण झाले. इथं आमचे धुळशेटे साहेब, बोधले साहेब बसले. तिथं एक वीरभद्रेश्वर मंदिर आहे, गणपती मंदिर आहे. अशा अनेक मंदिराला जळकोटमध्ये सुद्धा आपण निधी उपलब्ध करून देण्याचं काम खतगावकर साहेब आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमचे विरूपक्ष शिवाचार्य महाराजांचे भक्त माझ्या भागात प्रचंड असल्यामुळं अनेक वेळेस मी त्यांचं प्रवचन, मार्गदर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी जिथं जिथं महाराज येतात तिथं तिथं मी जात असतो. आणि हे सगळे भक्तगण की आमच्या आमदारानं मंत्र्याने हे केलं, ते केलं, ते महाराजांना त्या ठिकाणी सांगत होते. आमच्या अर्जुन मामा असतील, विठ्ठलराव असतील, मनमताप्पा असतील, त्यांनी सुद्धा माझ्याकडे मला सूचना केल्या की भाऊ आता उदगीर जळकोटसाठी बस झालं की महाराज आमच्याकडे येऊन आम्हाला चांगलं संस्कार देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे संस्कार झाले पाहिजे, समाज चांगल्या प्रगतीची प्रगती झाली पाहिजे, ह्या भावनेतून वेळोवेळी त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत असतात आणि म्हणून त्या सुद्धा आपण मठाला भेट दिली पाहिजे. म्हणून आज गणाचार्य मठाला मला एका कार्यक्रमानिमित्त मी आलो होतो, त्यावेळेस मला घेऊन आले आणि तिथे मला सत्कार दिले, मला आशीर्वाद दिले आणि मला सांगितलं की या मठाला सुद्धा भाऊ आपण 1 कोटी रुपये त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि दिला पाहिजे म्हणल्यानंतर थोड्याशा अडचणी आल्या आणि नंतर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जो भी करताय भगवान भले के लिए करताय. अगोदर आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो आणि 1 वर्षापूर्वी आम्ही महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आलो आणि आल्या आल्या जी काही मला जो निधी दिला त्यातून मुद्दाम होऊन मी 1 कोटीचा निधी मला या गणाचार्य मठाला या ठिकाणी देण्याचं भाग्य त्या ठिकाणी मिळालं आणि म्हणून मी खरंच स्वतःला या ठिकाणी भाग्यवान समजतो. आज आपल्या महाराजांनी सांगितलं की इथल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे आणि रोजगार मिळाला पाहिजे
हे राज्यशासनात सुद्धा त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून हे महायुतीचं सरकार सर्वसामान्याला डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो. आज महाराष्ट्रातले तिन्ही नेते एकसंघपणे लोकांच्या हिताचे निर्णय, धडाकेबाज क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्राला ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्याला 76,000 कोटी रुपये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याचं भूमिपूजन येणाऱ्या 30 ऑगस्टला मुंबईमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण येथे त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते वाढवण बंदर जगातलं सगळ्यात मोठं बंदर पोर्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आणि जवळजवळ महाराज त्या पोर्टमध्ये 12.5 लाख तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत. आणि म्हणून मुखेड मधल्या सुद्धा अनेक तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण रोजगाराच्या बाबतीमध्ये आता काही काळजी करू नका. दुसरं, महाराजांकडे आणि खतगावकर साहेबांकडे सांगितलं की आता 5 कोटीची त्यांनी मागणी केली. इथल्या आमदारांनी अगोदर 35 लाख रुपये दिले. आमचे तुषार राठोड साहेब, खासदार साहेबांनी 30 लाख रुपये दिले सांगितले. आता मी 1 कोटी रुपये या ठिकाणी दिले. आता खतगावकर साहेबांच्या तर हातात तिजोरीच्या चाव्या आहेत. माननीय मुख्यमंत्री खतगावकर साहेबांचा एकही शब्द ओलांडत नाही. हे मी डोळ्याने त्या ठिकाणी पाहिलं. एक विश्वासू, एक निष्ठावान व्यक्तिमत्व म्हणून मुख्यमंत्री त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहतात त्या ठिकाणी. आज शासन आपल्या दारी ही योजना खतगावकर साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू झाली. डायरेक्ट शासन लोकांच्या दारात आहे. तो कार्यक्रम राष्ट्रपती महोदयाच्या उपस्थितीमध्ये 4 तारखेला माझ्याही मतदारसंघामध्ये उदगीरला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून महाराज, मी असेल, खतगावकर साहेब असतील, इथले आमदार आदरणीय तुषार राठोड साहेब असतील, आम्ही तिघही मिळून, आम्ही महायुतीचे घटक आहोत, आम्ही तिघही मिळून स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊन तुम्ही व्यवस्थित याचा प्लॅन तयार करून द्या. तुम्ही जर प्लॅन तयार करून दिलात, आता 1 कोटी पुन्हा 5 कोटी पुन्हा 10 कोटी असं करण्यापेक्षा याचा तुम्ही जर व्यवस्थित जर आम्हाला जर तुम्ही प्लॅन करून जर दिलात तर तुम्हाला एकदाच आम्ही तिघजणही तुम्हाला तेवढा मोठा निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करेन. या पवित्र सोमवारी मी तुम्हाला शब्द या ठिकाणी त्या तिघांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तुम्हाला देतो. हे पद काम करण्याकरता, ठीक आहे, मिरवाय करता पद नाही. आज तुम्ही जाऊन माझा मतदारसंघ बघा. जे नवं ते उदगीरला हवं या ब्रीद वाक्यातून 4-4.5 हजार कोटी रुपये आणून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण केलं. एका मिरवाईसाठी किंवा आम्ही राजे किंवा मंत्री म्हणजे कुठलं काही डोक्यावर सोन्याने मुकुट वगैरे नसतो. आम्ही तुमचे सेवक आहोत, जनसेवक आहोत. आणि ज्या माणसाला जर विजन असेल, जर प्रशासकीय अभ्यास असेल, तर मतदारसंघ कुठल्या कुठे जातो साहेब. आपण सातत्यानं पश्चिम महाराष्ट्राची वाहवा करतो. का करतो? तिथल्या लोकांना अभ्यास असतं, विजन असतं, प्लॅन असतो. आणि तो प्लॅन घेऊन आपण काम करत राहायला पाहिजे, तरच मतदारसंघाचा विकास होत असतो. आज माझा मतदारसंघ राखीव आहे. कोणत्याही मतदारांना सांगावा हा मतदारसंघ राखीव असल्यासारखा त्याला 5 वर्षामध्ये मी त्याला जाणीव होऊ दिली का ती? त्याला तुम्ही इथं विचार आहे. तर पत्रकार बसलेत माझे मित्र. आज लातूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी उदगीर आणि जळकोटला आहे. माझ्या नांदेड जिल्ह्याचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो की माझ्या उदगीर शहराला लिंबिटमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केली. ती योजना पूर्ण झाली. आज वॉटर ग्रीडची योजना
जिल्ह्यात माझ्या कुठेही नाही 600 कोटी रुपये त्याला निधी मंजूर करून वॉटर ग्रीड बारूळच्या धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी नाही बांधवानो, हेही जरा लक्षात घ्या. पिण्याच्या पाण्यासाठी माझ्या माय मावल्या आजही, माझा जळकोट तालुका असेल, उदगीर तालुका असेल, डोंगरी भाग आहे, अनेक वर्ष अनेक वेळेस दुष्काळ त्या ठिकाणी पडत असतो आणि म्हणून तिथला कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. ह्या भावनेतून आपण बारूळ मधून, तर बारूळचं धरण सातत्यानं भरलेलं असतं आणि थोडं पाणी पिण्यासाठी आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय आणि त्याही बांधवाने आम्हाला मदत त्या ठिकाणी केली आणि म्हणून 192 गावामध्ये पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ती योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. आता खतगावकर साहेब महाराजांना सांगत होते की रोजगार निर्मितीसाठी आपण इथं MIDC मंजूर केली आणि म्हणून महायुतीचं सरकार हे काही करून काम करणारं सरकार त्या ठिकाणी आहे. आज माझ्या माता भगिनीसाठी सुद्धा परवाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक चांगल्या योजना आम्ही त्या ठिकाणी आणल्या. आज माझ्या बहिणीवाना मला विचारायचं आहे, लाडक्या बहिणीवाना, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनो, तुमच्या खात्यावरती 3-3 हजार रुपये आले का नाही? जरा ज्याचे जे आले तरी हात वर करा बरं. म्हणजे कमी नोंदणी झाली आहे. पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, माझ्याकडे 70,000 मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे अर्ज प्राप्त झाले आणि पात्र सुद्धा त्या ठिकाणी केले आणि इथं सुद्धा किमान 1 लाख माझ्या बहिणीवाला वर्षाला 18,000 रुपये आणि महिन्याला 1,500 रुपये देण्याचं काम मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होतंय आणि म्हणून जास्तीत जास्त त्याचे फॉर्म भरा. फॉर्म भरण्याकरता सुद्धा यंत्रणा त्या ठिकाणी लावा आणि ज्या महिलांना काही माहिती नसेल ते माहिती देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती करतो. आणि महाराजांसमोर, महाराज आम्हाला सर्व जनतेचा आशीर्वाद आहे. लोकसभेमध्ये खोटं बोल पण रेटून बोल, फेक नेरेटिव्ह तयार करून हे देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र निर्माण केलं. पण ते आता महाराष्ट्रात एकदा जनता फसत असते, दुसऱ्यांदा फसत नाही. म्हणून परत हे सरकार येणार आहे आणि हे सरकार आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि 2 कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आज जरी 1,500 असतील तर येणाऱ्या 2000 जानेवारी 25 मध्ये आम्ही त्याला 3,000 रुपये केल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून माझ्या पदाधिकारी ताई, तुम्ही सर्वजण वार्डामध्ये फिरलं पाहिजे. आपल्याला वाटतं 1,500 फार कमी आहे, 3,000 फार कमी आहेत, पण माझ्या गरजू महिलांना त्या ठिकाणी विचारा त्याचं काय महत्व आहे. अनेक मी ज्यावेळेस खेड्यापाड्यामध्ये किंवा अनेक स्लम एरियामध्ये मी जातो ना, त्यावेळेस माय माऊली माझ्या गळ्याला पडून रडून सांगत असते की आज एक वेळेस जेवण आमच्याकडे, औषध पाण्याला पैसे नाहीत, प्रवासाला पैसे नाहीत, इथं त्या ठिकाणी सांगत असते. त्या लोकांनाच त्याची किंमत त्या ठिकाणी कळत असते. म्हणून या योजनेचा लाभ आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा आम्ही मागचं बिल, खरं तर मी घटनात्मक पदावर मंत्री आहे असून सुद्धा मी तुम्हाला सांगतो, मागचं बिल थकीत अजिबात भरायचं नाही आणि पुढच्या 5 वर्ष तुम्हाला मोफत वीज देण्याचा निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवाला सुद्धा ही सुखाची, आनंदाची बातमी त्या ठिकाणी आहे. आणि आता सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी येत आहेत आणि कसल्याही परिस्थितीमध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये, जसा आज माझा शेतकरी बांधव रात्री काम करतो, रात्री त्याला वीज मिळते, रात्री शेतीला त्या ठिकाणी पाणी देतो आणि म्हणून भविष्यामध्ये त्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. आणि सौर ऊर्जाचे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ते निर्माण त्या ठिकाणी करतायत. कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या 6 महिन्यांच्या नंतर तुम्हाला शेतकऱ्याला सुद्धा दिवसा वीज हे महायुतीचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. ह्याही कार्यक्रमानिमित्त तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आज माझे तरुण पोरं म्हणतायत की भाऊ, सगळ्या लाडक्या बहिणीला मदत झाली, लाडक्या भावाचं काय?
त्या लाडक्या भावाला सुद्धा या आम्ही मदत केली आहे. आपण सांगण्यामध्ये कमी पडतो. आज तरुणाला विचारलं गेलं की तुम्हाला सरकारनं काय दिलंय, आपल्याला सांगता आलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याचे मेळावे झाले पाहिजे, त्याचं मार्गदर्शन शिबिर झालं, वर्कशॉप झालं पाहिजे. आज आम्ही टायपनच्या माध्यमातून जो 12वी पास झालाय किंवा 12वी पर्यंत शिक्षण झालंय त्याला 6,500 रुपये आम्ही त्या ठिकाणी देतोय. जो डिप्लोमा झालाय त्याला आम्ही 8,000 रुपये आम्ही त्याला देण्याचा निर्णय घेतलाय. आणि जो ग्रॅज्युएशन झालाय, पदवीधर झालाय, त्याला 10,000 रुपये सुद्धा देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलाय. त्याचा सुद्धा फायदा त्या तरुणाला मिळवून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, अशी सुद्धा विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करतो. खूप काही बोलण्यासारखं आहे, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, म्हणून थोडा वेळ झाला. पुढचा कार्यक्रम खरा तर माझा 12चा कार्यक्रम जळकोटला होता, आता इथंच 1:30 वाजलेत. पण महाराज आपलं काम खूप चांगलं काम आहे. अनेक वर्ष आपण समाज प्रबोधनाचं काम या मठाच्या माध्यमातून, आपल्या वाणीतून आशीर्वाद रूपी आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही देत असतात. मी पाहत असतो, एकदम निस्वार्थी भावनेने तुम्ही त्या ठिकाणी काम करताय. आणि म्हणून ईश्वराने तुम्हाला आता तुषार बी दिलाय आणि बालाजी बी दिले. त्याच्यामुळे आता माझी जबाबदारी थोडीशी कमी होती आहे असं मला वाटतंय. नाही अहो साहेब, तुम्हाला माहित नाही यांची ताकद काय ते. आणि महाराज खरंच तुम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यात ही फिरा, तुम्ही खूप लातूर जिल्ह्यात ही या जरा. आदरणीय आप्पांचंही आमचं मन परिवर्तन करा. तुम्ही ज्यावेळेस विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस होतं इथं सांगत होता तेव्हाच आमचा आप्पा घालमील होत होता. म्हणून जरा आप्पाचं मन परिवर्तन करा. एक आप्पा सुद्धा आमच्या इथलं अभ्यासू नेतृत्व आहे. खूप समाजाविषयी त्यांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. पण वेळेनुसार, काळानुसार लोकांना मदत करण्याकरता काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेतले पाहिजे. याच्याकरता सुद्धा आपण प्रयत्न त्या ठिकाणी गोविंदराव महाराजाच्या कृपेनं हे जर झालं तर खूप चांगलं होणार आहे. आमच्या इथं बसले तर नाही तर बोधले साहेब उठून कुठे गेले? सूर्यकांत बोधले साहेब गेले का आहेत? गेले वाटतं. तर ठीक आहे, खूप चांगला मला कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं. आणि श्रावण मास सुरू आहे. आजचा सोमवारचा दिवस. खरं तर मला मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्येच थांबायला सांगितलं होतं. वाढवण बंदराची तयारी राज्याचा पोर्ट मंत्री म्हणून मला करायला सांगितली होती. पण महाराजांना मी शब्द दिला होता, आप्पाला शब्द दिला होता, विठ्ठलाला शब्द दिला होता की 26 तारखेला मी 10 मिनिटं होऊन त्या महाराजांच्या कार्यक्रमाला मी त्या ठिकाणी येईन. पण इथं आल्यानंतर खूप मोठ्या लोकांशी, भक्तांशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त झाली. आणि म्हणून मंत्री म्हणून जे काही माझ्याकडून, राज्य शासनाकडून जे काही सहकार्य लागेल ते देण्याचं काम आम्ही भविष्यकाळामध्ये, मी, इथले आमदार आणि बालाजी आदरणीय आमचे खतगावकर साहेब, आम्ही तिघही मिळून त्या मुखेडला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. पण महाराज, इथले महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. इथं पण, लातूरमध्ये पण. आज मी पाहतो, खरंच तुम्हाला सांगतो, इथं बालाजी खतगावकर साहेब आज बसलेत म्हणून सांगत नाही, एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व आज राज्याचं मुख्यमंत्री आहे. अनेक गोष्टी मला त्यांच्याबद्दल सांगता येतील. इरसालची घटना घडली, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावरती बसून सुद्धा अधिकाऱ्यांना, मिलिटरीच्या अधिकाऱ्यांना, नेव्हीच्या अधिकाऱ्यांना, डिफेन्सच्या अधिकाऱ्यांना सांगू शकले असते ते. पण स्वतः एक कार्यकर्ता असल्यासारखं डोंगरावरती चढून जाऊन तिथल्या लोकांचे जीव वाचवण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी करत असतात. एवढं महान कार्य
मुख्यमंत्र्यांच्या हातून त्या ठिकाणी घडतं. रात्री 3-3 वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी भेटतात. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही. आज देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल काही लोक बोलत असतात. साहेब, तुम्हाला इमानदारीने सांगतो, माधव पाटील साहेब, की त्यांच्या एवढा विजन असणारा, विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलप असणारा नेता या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. तुम्हाला सांगतो, मी त्यांची तारीफ करत नाही. मी उघड्या डोळ्याने पाहतोय. तुम्ही आता मुंबई येऊन बघा. तुम्ही पूर्णपणे बदलले मुंबई. ज्यावेळेस ते 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते ना, त्यावेळेस त्यांनी कामाला सुरुवात केली होती. आज ते काम पूर्ण होतंय. व्हिजन असणारा नेता लागतो साहेब. आज कोस्टल रोड येऊन तुम्ही बघा, तुम्हाला जपान मध्ये गेल्यासारखा फील होईल. तो कोण काम केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलंय. आज अटल सेतू बघा, कोण काम केलंय? देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी काम केलंय. आज समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रवला गेला. आणि आज 24 तास लागत होते, आपण 8 तासामध्ये मुंबई ते नागपूर आपण त्या ठिकाणी जातो. नागपूरमधली मेट्रो बघा, पुण्यातली मेट्रो बघा, मुंबईतली मेट्रो बघा. हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम ह्या नेत्यांच्या हातून त्या ठिकाणी घडतं. मग अशा नेत्याला आता सत्ता द्यायची का जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडण लावणाऱ्याच्या हातात सत्ता द्यायची? याचा सुद्धा विचार आपण जनतेने त्या ठिकाणी हातात घेतला पाहिजे. आणि हीच गोष्ट तुम्हाला येणाऱ्या कार्यकाळामध्ये या सर्व नेत्याला त्या ठिकाणी आपल्याला शक्ती त्या ठिकाणी आपण द्यावी लागणार आहे. महाराज तर आज मी पहिल्यांदा बघितलो, कट्टर आहेत महाराज. आपल्याकडे असं नाही. आमच्याकडे महाराज फार वेगळं काम आहे. डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज सर्व समाज घटकाला घेऊन चालतात. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज सर्व समाज घटकाला घेऊन चालतात. आणि महाराजांचं तर भारीच काम आहे. मला म्हणजे रोग बाय ठोक. म्हणून महाराज आपण खूप म्हणजे नंतर पुन्हा नंतर एखाद्या मोठ्या मेळाव्याला येईन, त्यावेळेस सुद्धा मी त्या ठिकाणी बोलेन. पण आताच एवढीच विनंती आहे माझी तुम्हाला, की आपणचं संतोष भाऊचं जरा मन परिवर्तन त्या ठिकाणी करा. मी मुद्दाम म्हणून या कार्यक्रमाला त्यांच्या आग्रहाखातर, तुम्ही काहीतरी जादू करचाल म्हणून मी आलोय. लोकसेवेला फार त्रास दिले तुम्ही. एवढ्या विकासाच्या इथं आमचे बसलेत आमचे सतारकर महाराज. खूप मला एवढे म्हणजे लहान भावासारखं माझ्यावरती प्रेम करतात. आज आम्ही अयोध्याची यात्रा काढली. आज पहिला टप्पा किती चाललाय? किती चाललंय? 900 लोक डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली अयोध्येला जाण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. आम्ही खरं तर 1800ची यादी काढली होती, पण रिझर्वेशन ट्रेन त्या ठिकाणी स्पेशल मिळत नव्हती. म्हणून पहिला टप्पा आम्ही 900 त्या ठिकाणी जात आहेत. काल माझ्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या जेव्हा 3000 रुपये त्यांच्या खात्यावरती पडले, आणि म्हणून आम्ही खदगावकर साहेब आम्ही निर्णय घेतला की ज्या बहिणीच्या आशीर्वादामुळे आपण आमदार मंत्री झालो, म्हणून त्या सगळ्या बहिणीवाला खात्यात पैसे आणि ओवाळणी एक साडी आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. जवळजवळ 70,000 भगिनीवाला. एकदा बहिणीवरचे आशीर्वाद आपल्यासोबत असले की काही कमी त्या ठिकाणी पडत नाही. परत एकदा डॉक्टर विरूपक्ष शिवाचार्य महाराजांना मनापासून त्यांचे मी धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. अतिशय मला चांगल्या या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आपण बोलवलात, आम्हाला आशीर्वाद दिलात. आम्हाला आशीर्वाद एवढ्यासाठीच पाहिजे की आम्ही प्रामाणिकपणे लोकांची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे आणि आमचं चांगलं आरोग्य राहिलं पाहिजे. एवढंच आम्हाला आशीर्वाद पाहिजे. ना आम्हाला संस्था पाहिजे, ना आम्हाला कारखाना पाहिजे, ना कुठली गुत्तेदारी आम्हाला नाही पाहिजे.
जे काही करायचंय ते लोकांसाठी आम्हाला त्या ठिकाणी करायचंय, याच्यासाठीच आमचं चांगलं आरोग्य त्या ठिकाणी द्यावा अशी प्रार्थना करतो. आणि परत एकदा मी आपल्या इथल्या खासदारांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.